वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हिंजवडीसह चाकण परिसरात अतिक्रमणे काढून तातडीने तेथील रस्त्यांची कामे करा. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयातून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अपेक्षित प्रमाणात रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्यालयात शुक्रवारी त्यांनी चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगाने पाहणी केल्यानंतर आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार बाबाजी काळे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, पीएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळीच चाकणसह एमआयडीसी भागातील नागरी समस्या आणि वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने पाहणी केली. या दरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक त्या उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली. यात त्यांनी भारत माता चौक मोशी, समृद्धी पेट्रोल पंप, सॅनी कंपनी नाणेकरवाडी, बंगला वस्ती मेदनकरवाडी, रासे फाटा, चाकण चौक, अंबेठाण चौक, चाकण चौक ते कडाचीवाडी, खराबवाडी, महाळुंगे पोलीस स्टेशन, एमआयडीसी रस्ता आदी भागात पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. चाकण एमआयडीसीसह परिसरातील खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे व्यावसायिक, कामगार आणि वाहनधारकांना अनेक अडचणी येतात. या भागात अतिक्रमण धारकांची संख्या अधिक असल्यानं वाहतूक कोंडीची समस्याही कायम आहे. अतिक्रमण काढल्यानंतर त्या ठिकाणी रस्ते विकसित झाले नाही तर पुन्हा अतिक्रमण वाढते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयातून अतिक्रमण काढल्यानंतर तातडीने रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले. चाकणसह परिसरात येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या अधिक असल्यानं वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अशा वाहनांवर ठराविक वेळेची बंधने घालत एमआयडीसी भागात ट्रॅक टर्मिनल सुरू करण्यावर भर देत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आरटीओ यांच्यासह पोलीस यंत्रणेने संयुक्तपणे नियोजन करणे अपेक्षित आहे. यासह कचऱ्याची समस्या निकाली काढत या भागातील अतिक्रमणे तातडीने काढावीत. रस्ते विकसित करताना जर कोणी चुकीची भूमिका घेत असेल तर त्यांच्यावर नियमानुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले. यावेळी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कशी सोडवता येईल या संदर्भात उपाययोजनांची माहिती, त्याचे कालबद्ध टप्पे आणि मास्टर प्लॅनचे सादरीकरण केले. त्यामुळे आता पुढील काळात चाकणमधील महामार्ग आणि औद्योगिक भागात वाहतुकीला अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे निष्कासित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान चाकणमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी चाकणमध्ये 4 पदरी उड्डाणपुलास मंजुरी दिली होती. वाढत्या औद्योगिक वसाहत, वाहनांची गर्दी यामुळे 6 पदरी उड्डाणपूल मार्ग आणि जमिनीवर 6 पदरी